नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मोतीचूरचे लड्डू कसे बनवायचे आणि बिना झाऱ्याने, बिना काही झंझटने कसे पटापट बनवायचे, तर आज बघूया आपण. झारा असला की त्याला ठोकठोक करत बसा, आणखी त्याला क्लीन करा, यामध्ये खूप वेळ जाते. तर आज आपण साधा प्लास्टिक जे असते, मिठाची जी प्लास्टिक असते त्याने बनवूया. नाहीतर तुमच्याकडे जे कोणती प्लास्टिक वगैरे असेल त्याला थोडंसं हलकंसं होल करायचं आहे बस. आणि आपल्याला छान अशी बारीक बारीक बुंदी काढून घ्यायची आहे. बघू शकता किती छान अशी झालेली आहे, छोटी छोटीशी. आणि लाडू पण खूप छान झालेले आहे. चला तर सुरू करूया आणि बनवून बघूया मोतीचूरचे लड्डू. आणि माझी रेसिपी आवडेल तर सबस्क्राईब कराल. थँक्यू. मोतीचूरचे लड्डू बनवण्यासाठी 1 कप बारीक बेसन घेतलेलं आहे. फुल भरून असं 1 कप बारीक बेसन घ्यायचं. त्यामध्ये थोडं फूड कलर घालूया. थोडंसं फूड कलर घालत आहे मी, त्याचा फूड कलर मिक्स करू. आणि आता 1 कप बेसन घेतलं आहे ना आपण, तर 1 कपपेक्षा कमी लागते पाणी. तर एकसाथ नाही टाकायचं, थोडं थोडं करून पाणी घालूया आणि मिक्स करायचं आहे. थोडी थोडी पाणी घालून आपण आधी असं थोडं जाडसर बॅटर तयार करूया. आणि यामध्ये असलेले जे पण गुटल्या वगैरे असेल, लंग्स वगैरे असेल, थोडेफार बबल्स वगैरे, ते सर्व विस्करणी फेटून घेऊया. आता थोडी थोडी दोन मापाने बरोबर असं 1-2 चम्मच घालू पाणी घालूया आपण आणि फेटत जाऊया. बघा, बॅटर अशा प्रकारे आपल्याला तयार करायचं आहे. चम्मचवर एवढी पातळ लेअर पाहिजे आपल्याला. आणि ऑइल गरम करायला ठेवलं आहे. 600 ml जवळपास, म्हणजे 2.5 कपचा जवळपास ऑइल गरम करायला ठेवलं आहे. मीडियम फ्लेमवर करायचं. बघा, अशा प्रकारे मी प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकून एक प्लास्टिक घेतली आहे, कोणती पण घेऊ शकता. आणि काय म्हणते, छोटंसंच होल करायचं त्याला. आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये बॅटर घालून होल केलं की असं सोडायचं. पण कंटिन्यू असं हलवत राहायचं, नाहीतर एकाच जागी पडेल. बघा किती छानपैकी बनत आहे, मस्त गोल गोल मोठं मोठं, खूप छान आहे, छोटी छोटीशी. आणि जेव्हा आपण काय म्हणते गरम आधी करायला ठेवतो, ते त्यानंतर काढताना जेव्हा बुंदी काढतो तेव्हा गॅसची फ्लेम पूर्ण लो करून घ्यायची, कारण की नाही तर जळून जाईल. खूप मस्त झाली आहे बघा, छोटी छोटी आहे, छान. काढून घेऊ आता एका याच्यामध्ये आपण. आणि आता बुंदी काढून झाल्यानंतर ऑइल आणखी थोडं गरम मीडियम फ्लेमवर करून घ्यायचं आणि काढताना आणखी लो करून घ्यायचं. आणखी आपण बॅटर फिलअप करून घेतलं आहे प्लास्टिकमध्ये. आणि असं घट्ट पकडून घ्यायचं आणि काढणं चालू करून घ्यायचं. बघा किती छान झाली आहे, मस्त. काढून घेऊ आता. बघू शकता किती छान अशी बारीक बारीक मस्त बुंदी झालेली आहे. असं वाटतं की काय, खूप मस्त जमली आहे, बारीक बारीक छोटीशी, मस्त मोतीसारखी. पाक बनवण्यासाठी 1 कप आपण बेसन घेतलं होतं, पण कमी गोड हवा मला, किंवा तुम्हाला गोड आवडत असेल जास्त तर 1 कप घेऊ शकता साखर. मी थोडं पाऊण कप घेतलं आहे. आणि 1/2 कप वॉटर घालायचं आहे. 1/2 कप वॉटर घातलं आहे. आणि आता याच्यामध्ये पण आपण थोडं फूड कलर ॲड करून घेऊ. पाकाला उकळी आली आहे चाशणीला, तर आपण गॅस थोडी कमी करून घेऊ आणि चिपचिपी होईपर्यंत थोडा पाक तयार करून घेऊ. बघा, ऑलमोस्ट तयार आहे आपली चाशणी. बघा, चिपचिपी पाहिजे थोडी, एकतार वगैरे असं काही नाही आहे. बघा एकतार हे बघू शकता. हे बघा
अशा प्रकारे हलकासा तार पाहिजे आपल्याला. ऑलमोस्ट तयार आहे. गॅसची फ्लेम कमी करून घेऊ. गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि ही छोटीशी आपली गोलमोटोल क्यूटची बुंदी बनली आहे ते त्यामध्ये ॲड करू. आणि हे मिक्स करून घेऊ. जोपर्यंत पूर्ण पाक ॲब्झॉर्ब नाही होत, पूर्ण बुंदी पूर्ण पाक पिऊन नाही घेत आतमध्ये, तोपर्यंत लो फ्लेमवर आपण याला असंच थोडं पाक मुरू देऊ. आणि जास्त तर हलवाई लोक तर याच्यामध्ये बनवतात तुपामध्ये वगैरे. आपण तितकं तूप यूज नाही करू शकत, तर 2 चम्मच तूप घालते मी. 2 ते 3 चम्मच घालून घ्यायचं, जेणेकरून तुपाचाही मस्त फ्लेवर येते छान. बघू शकता पाक पूर्ण बुंदीने ॲब्झॉर्ब केला आहे. हे बघा नरम पडलेला आहे छानपैकी. 2 मिनटं आणखी होऊ देऊ आणि मग गॅस बंद करून. पाक पूर्ण ॲब्झॉर्ब झाला आहे. आता याला आपण गॅस बंद करून 1 ते 2 तासापर्यंत असंच याच्यामध्ये प्लेटमध्ये काढून ठेवून देऊ, जेणेकरून जो उरला सुरलेला जे कडक असेल एखादी बुंदी तर ती पूर्ण ॲब्झॉर्ब करेल शुगर आणि नंतर असे सॉफ्टची तयार होऊन जाईल. थोडीशी हलकीशी व्हायची आहे बघा, काही झाली आहे आणि काही व्हायची आहे. तर आपण याला गॅस बंद करते मी आणि याला एका प्लेटमध्ये काढून मुरायला ठेवून देऊ. एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवून द्यायची, जेणेकरून थंड झाली की लाडू बनायला आपल्याला बरं होते. बघू शकता पाक थंड झालेला आहे आणि आता लाडू बांधून घेऊ. हाताला तेल वगैरे लावण्याची आवश्यकता पडत नाही, असेच बांधता येतात. खूप मस्त झाले आहे बघा. ती छोटी छोटी बुंदी आहे मस्तपैकी. सर्व लाडू अशा प्रकारेच बांधून घ्या, तुम्हाला ज्या साईजचा हवा त्या साईजचा. अर्धा किलोच्या जवळपास एक कप बेसनाने होते लाडू. खूप छान असे लाडू झालेले आहे. आणि आता तुम्हाला जळतानी पण गार्निशिंग करायची असेल, मी पिस्ताच्या स्लाइस करून गार्निश करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गार्निश करू शकता किंवा असं पण ठेवू शकता. कशी वाटली याची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सोपी पद्धतीने बनलेली आहे, जास्त झंझटचं काम नाही. झारा आणा, ठोक करा वगैरे. बघा किती छान झालं आहे, किती सुंदर झाले आहे. अगदी जसे आपल्याला दुकानामध्ये मिळतात तसे झालेले आहे. खूप मस्त. कशी वाटली याची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.